कुणालचा वाढदिवस त्याचं औचित्य साधून येणाऱ्या महानगरपालिकेला ज्या ताकदीने आपण उभा राहत तिथे वाढदिवसाला येता त्या ताकदीनेच कुणालच्या मागे आपण उभा राहिलं पाहिजे आणि त्याला नगरसेवक बनवण्याचं काम केलं पाहिजे। जर आपण सर्वजण त्यांना मदत करत असाल तर जयंत पाटील साहेब, राखीताई जाधव, शशिकांत शिंदे साहेबांकडून याचं तिकीट आम्ही फायनल करूनच घेतलंय अशी मी आपल्याला ग्वाही देतो। मला माहिती आहे की या धारावी एरियामध्ये अनेक समस्या आहेत लोकांच्या आणि अनेक समस्या घेऊन लोक भाईंकडे जेव्हा येतात तेव्हा त्या समस्या भाईंकडे सोडवल्या जातात आणि तो अंधकार जो आहे लोकांच्या मनामधला तो त्या समस्यांमुळे समस्यांचं निराकरण केल्यामुळे त्या अंधाराचं प्रकाशात रूपांतर होतो। त्यासाठी या ओळी आहेत, मनामधल्या सावल्यांना आशेचा किरण दे। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर कुणाल, हॅपी बर्थडे टू दक्षिण मध्य मुंबई जनसेवा कार्याचा 4था वर्धापन दिवसानिमित्त आणि माझा त्याच दिवशी वाढदिवस सुद्धा असतो की मला आशीर्वाद देण्यासाठी जे आमचे मान्यवर इथे अण्णा, आमचे मुंबई अध्यक्ष श्री सतीश ठाकूर साहेब आणि माझे सगळे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते जेवढे इथे उपस्थित झाले आणि मला आशीर्वाद दिला, माझ्या महिला भगिनींना मी खूप मनापासून धन्यवाद पण करतो आणि तुमची क्षमा पण मागतो की तुम्हाला खूप वेळ तात्काळ बसावं लागलं। अतिशय कुणाल गणवीर अतिशय चांगला कार्यकर्ता आहे। कार्यकर्त्यातून नेता बनणं, एक छोटा कार्यकर्ता एक व्यवस्थित असं काम जर करेल तर नक्कीच तो नेता बनू शकतो। येणाऱ्या 2 महिन्यानंतर असलेल्या महानगरपालिकेमध्ये आपण आमच्या पक्षातर्फे त्याला तिकीट देणार आहोत आणि नक्कीच तो नगरसेवक हा जो माहोल बघून इथल्या सर्व धर्म समभाव या भावनेतून तो चालणारा कार्यकर्ता आहे आणि नक्कीच ते सगळे कार्यकर्ते मिळून त्याला नगरसेवक बनवण्याचं काम करतील अशी मला आशा आहे। लोकांचं प्रेम मिळण्याचं कारण ज्यावेळी 2021 साली मला वॉर्ड अध्यक्ष म्हणून इकडची जबाबदारी देण्यात आली होती, माझं पहिल्यापासून मी निश्चित केलं 5 वर्षापूर्वी मी कुठल्याही पक्षात नव्हतो। मी शरद पवार साहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। वॉर्ड अध्यक्ष म्हणून इथे 189चा वॉर्ड अध्यक्ष म्हणून निवडला गेलो। तेव्हापासून मी माझं जनसंपर्क कार्यालय इथे ओपन करून ठेवलेलं आहे आणि वॉर्ड अध्यक्ष असताना जे माझ्याकडे माझ्या परीने जेवढी माझ्याकडनं लोकांसाठी जी मदत होते ह्याचं आणि पक्ष वाढवण्यासाठी जे मी काम करतोय आणि माझा स्वभाव गुण बघून जसे माझे पदाधिकारी कार्यकर्ते माझ्याबरोबर जुळले गेले हे वरिष्ठांच्या लक्षात आल्यामुळे मला काही महिन्यातच तालुका अध्यक्ष बनवण्यात आलं आणि त्याच्यानंतर लगेचच माझं काम बघून मला जिल्हाध्यक्ष ही मोठी जबाबदारी देण्यात आली आणि आमचे मुंबई अध्यक्ष श्री सतीश ठाकूर यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि त्यांनी जो मला एवढा मोठा जो अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि बाकीचे तर तुम्ही आता ऐकलं, जे मान्यवर आले त्यांना त्यांचे भाषणं ऐकले। मी एवढ्या कमी वेळामध्ये पण आज मला हा जो प्रेम मिळतोय, या ठिकाणी माझ्याजवळ जे महिला पुरुष पदाधिकारी जमा झालेत हे मी त्यांना रात्री 2:30 वाजता पण त्यांचा फोन आला तरी पण मी त्यांच्यासाठी जातो, त्यामुळे हे एवढे सगळे माझ्याबरोबर जुळले गेलेले आहेत। कुणालजी, एकीकडे शेतकरी हतबल झाला, मोठं नुकसान झालेलं आहे, काय वाटतं आपली भावना काय? सगळ्यात पहिला तर जो काही ओला दुष्काळ झालेला आहे ते आमचे शेतकरी बांधव अक्षरशः त्यांनी देशोधडीला लागलेले आहेत, परंतु ही जी सरकार आहे जालिम सरकार यांनी जे घोषणा फक्त केलेल्या आहेत, कर्जमाफीच्या ज्या घोषणा केलेल्या आहेत ते फक्त कागदावरच्या घोषणा केलेल्या आहेत आणि काहीही ते आत्तापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत काहीही पोचत नाही आहे। परंतु
आमचे जे सर्वोच्च नेते आहेत शरदचंद्रजी पवार हे त्याचा पाठपुरावा आणि आता जेवढे महाविकास आघाडीचे जेवढे पक्ष आहेत याचा पाठपुरावा घेत आहेत आणि महाविकास आघाडीतर्फे आणि आमच्या राष्ट्रवादीतर्फे आम्ही पूर्णपणे ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठी उभे राहू. कुणाल भाईचं इथं काम एकदम चांगल्या रीतीने यशस्वी रीतीने पार करतात आहे. आता गेल्या 3 वर्षापासून मी ह्या पक्षामध्ये होते आणि जेणेकरून ज्यांच्याकडे जेही काम आणलं आहे ते काम ते पूर्णपणाने करतात, नाही म्हणून सांगत नाही. आणि आता आम्ही जे राष्ट्रवादी पक्षाचं काम करत आहे ते राष्ट्रवादी पक्षाचं काम हे जे आपली माटुंगा लेबर कॅम्प एरियामध्ये त्यांना असं कोणी नाही की जे ओळखत नाही आणि त्यांचं काम पूर्ण यशस्वी रीतीने पार करत आहे. हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।